रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. मी वृत्तनिवेदिका उज्ज्वला भालेराव. आपण पाहत आहात आबाडा न्यूज बुलेटिन. मित्रांनो, श्रद्धेला सीमा नसते, त्यामुळे ती गगनाला गवसणी घालू शकते. असाच प्रकार राष्ट्रसंत पासलेगावकर महाराज यांच्या बाबतीत आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यात शिंदेवाही तालुक्यातील बासेरा या गावात घडला आहे. याकडे पाहून मन थक्क झाल्याशिवाय राहत नाही. तांदूळ किंवा धान हे या गावचे मुख्य पीक, पण पावसाच्या लपंडावामुळे सतत उद्भवणारे दुष्काळ आणि संकटाशी करावा लागणारा सामना, पावसाची कमतरता, त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान हे 18 विश्व दारिद्र्य येथील लोकांच्या पाचवीला पुजलेले होते. त्यातच गावात वाढलेली मानसिक रोगी यांचं थैमान, त्यामुळे येथील ग्रामस्थ मेटाकुटीला आलेले त्यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना समजत नव्हते. वेगवेगळे उपाय योजले जात होते, पण उपयोग होत नव्हता. प्रभाकर पिस्तोडे यांना माहिती मिळाली की खामगाव या ठिकाणी पासलेगावकर महाराज नावाचे एक महान संत येतात. त्यांनी या महाराजांना गावात आणण्याचे ठरवले. ते काही सवंगड्यांसह खामगावला गेले व महाराजांना वासेरा येथे येण्याचे निमंत्रण दिले. पण पहिल्या वर्षी योग आला नाही. पुन्हा पुढच्या वर्षी महाराज खामगावला आल्यावर ते महाराजांकडे गेले. यावर्षी मात्र योग जुळून आला. ती तारीख होती 17 ऑगस्ट 1984. महाराजांना त्यांनी बासेरा येथे BNCच्या जीपमधून आणले. जंगली भागातील रस्ते खराब होते. महाराज गावात आल्यानंतर त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह उभा केला. त्या 7 दिवसात दररोज पाऊस झाला. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या गावाला पाण्याचे दुर्भिक्ष कधी जाणवले नाही. धानपीक जोरात येऊ लागले, त्यामुळे समृद्धी आली. महाराजांनी लोकांचे मानसिक आजारही दूर केले. त्यामुळे या साधू पुरुषावर लोकांची श्रद्धा निर्माण झाली. ती आजतागायत आहे. 3ऱ्या पिढीतही सुरू आहे. महाराजांनी आपल्यावर कृपा केली ही या लोकांची दृढ श्रद्धा आहे. त्यावेळी बोलताना महाराज म्हणाले होते, जगलो वाचलो तर पुन्हा बासेराला येईल. पण दरम्यान 16 ऑगस्ट 1986 महाराज शिव झाले. तो दिवस श्रावण एकादशीचा होता. ही वार्ता कळाल्यावर गाव शोकसागरात बुडाले. तेव्हापासून दरवर्षी 17 ऑगस्ट या दिवशी गावात महाराजांची पुण्यतिथी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते. या दिवशी गावकरी लग्न झालेल्या लेकीबाळींना गावात बोलवतात. पुण्यतिथीच्या दिवशी कामधंदे बंद ठेवून एखाद्या सणासारखा हा उत्सव साजरा करतात. दरम्यान 16 ऑगस्ट 2025 रोजी पासलेगावकर महाराजांची पादुका परिक्रमा दिंडी नागपूर येथे आल्याचे समजताच गावकऱ्यांनी मामा देशपांडे यांच्याशी संपर्क साधून पादुका परिक्रमा दिंडी बासेरा येथे आणण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे 17 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरहून बासेराकडे दिंडीचे प्रस्थान झाले. दिंडी गावाच्या वेशीवर आली. बँड, मृदंग, ढोल ताशांच्या व हलकीच्या गजरात गावकरी महाराजांचे स्वागत व पूजन करण्यासाठी वेशीवर आले. तेव्हा आज सकाळी पोहायला गेलेली 2 मुले बुडवून मृत्युमुखी पडली आहेत. महाराज गावात येणार असल्यामुळे सकाळीच त्यांचा क्रियाकर्म विधी उरकला असल्याची वार्ता गावकऱ्याकडून कळाली. गावात एवढी मोठी घटना घडूनही महाराजांच्या श्रद्धेपोटी गाव तो विसरला. त्याला महाराजांनी देवाघरी पाठवले असे आम्हाला सांगण्यात आले. स्वागतासाठी आलेल्या गावकऱ्यांनी महाराजांना बनवलेल्या रथात बसवून गावाकडे प्रस्थान केले. पहिल्यांदा परिक्रमेतील शिष्यांचे पाद्यपूजन केले.
आपल्या गावात वाशेरा गावात आगमन होताच राष्ट्रसंत पाटलेगावकर महाराज मंदिरात पादुका ठेवण्यात आल्या.
बाशेरा येथील महाराजांच्या पुण्यतिथीचा व पादुका परिक्रमा दिंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश बोरकर, देवेंद्र तलावडे, भगवान धात्रक, सुरेश आत्राम, ताराकांत बोरकर, दिलीप मेश्राम, श्रीधर नाकाडे, किशोर बोरकर, दिवाकर बोरकर, आदिल बोरकर, दिनकर बोरकर, संजय कापकर, प्रदीप बोरकर, महेंद्र सूर्यवंशी, प्रशांत बोरकर आदींनी परिश्रम घेतले व पादुका परिक्रमेसोबत आपल्या शिष्यगणांची काळजी घेतली. पादुका दिंडीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. दिगंबरा
अरे खामन दे उसकी भाषा मामाजी आलो हो जी. प्रसिद्ध कीर्तनकार अंजलीताई देशकर यांचे कीर्तन झाले. श्रीमती अंजलीताई देशकर यांचं महाराजांवर पुष्पावेळ असं कीर्तन ऐकण्याचा योग आपल्याला आठवत असेल तर मी पण तेव्हा आली होती आणि आता परत तुमच्या समोर मी आलेली आहे. काही माझे सहाय्य नाही आहे, इथे उभी आहे म्हणून मी तुमच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आहे. इथे जमलेले सगळे महाराजांचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे भक्त, त्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनापासून आधी मी नमस्कार करते. आणि यानंतर आपण कीर्तन सुरू करण्यापूर्वी आज तुमच्या गावामध्ये जी एक अघटित घटना घडलेली आहे, अघटितच म्हणूया आपण, परंतु असं आहे की असं म्हणतात आपल्याला भागवतामध्ये पण असं सांगितलेलं आहे की आपला जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं आहे. आपण केव्हा जाणार आहोत हे काही आपल्या हातात नसतं. आपल्याला असं वाटते असं झालं तर मग मी चांगल्या डॉक्टरकडे नेलं असतं, पण ते व्हायचं अघटित असते ना, ते होते ठरलेले. आपले श्वास मोजलेले आहेत, आपण किती जगणार आहे, कुठे जाणार आहोत हे सुद्धा ठरलेले आहे. कदाचित असं होईल मलाही पण काही सांगता नाही, कारण आपले श्वास मोजलेले आहे आणि त्या श्वासाप्रमाणेच आपलं सगळं जीवनमान चाललेलं आहे. खरंच ती अघटित घटना आहे. असं
मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.